आज पहिल्यांदाच एअर फ्रायरमध्ये ना मी मफिन्स बनवायला घेतले. ते कसे झाले ते दाखवतेच. त्याच्या अगोदर ना आज होतं आमचं स्वच्छता मिशन. ते म्हणजे आम्हाला फॅन स्वच्छ करायचेत. दिवाळीच्या वेळी केले होते तरीसुद्धा आत्ता खूप घाण झाले होते, म्हणून त्यांनी ते काम करायला घेतलं. ते स्वच्छता करताय हे बघून माझ्या सुद्धा ना स्वच्छतेचा किडा बाहेर आला आणि मी सुद्धा थोडीफार साफसफाई करून घेतली. ते पिकूला घेऊन गेले होते, तोपर्यंत मी नाश्ता बनवला आणि त्यानंतर ना मनू गेली होती दरवाजा उघडण्यासाठी. आता ही गोष्ट आम्ही तिला शिकवली आहे, कारण एकदा असं झालं होतं की डस्टबिन आणण्यासाठी मी बाहेर गेले, म्हणून यातून दरवाजा लावून घेतला आणि 1 तास मनू एकटीच घरात होती आणि त्यामुळे मला असं खूप रिस्क वाटते, म्हणून मग तिला शिकवले की दरवाजा कसा उघडायचा ते, आणि तेच ती करत असते. त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो, कारण आम्हाला बाहेर नाश्ता करायचा होता. वीकेंड आहे तर मस्त अशी मिसळ खाल्ली आणि त्यानंतर आम्हाला खूप दिवसापासून डायनिंग टेबल घ्यायचा आहे ते बघण्यासाठी गेलो. मला तर तिथे डायनिंग टेबल आवडले, पण यांना ते खूप कॉस्टली वाटत होते, म्हणून मग तो काही घेतलाच नाही. म्हटलं ठीक आहे, आपण नंतर येऊन घेऊयात. बऱ्याच दिवसापासून हे धुळीत पडलेलं जे एअर फ्रायर आहे ना ते काढलं. ॲक्च्युली हे नवीनच आहे, पण त्याचा वापरच केलेला नाही आहे, त्यामुळे ते तसंच पडलं होतं. शेंगदाणे भाजून बघूयात म्हणून घेतलं आणि शेंगदाणे खूपच छान भाजले गेले होते आणि म्हणून माझा कॉन्फिडन्स एवढा वाढला की चला म्हटलं आपण ना मस्त असे मफिन्स बनवूयात. आता मफिन्स बनवते तर ते पहिल्यांदाच बनवते, त्यामुळे रेसिपी काही तुमच्यासोबत शेअर करत नाही, पण थोडेसे वरच्या साईडने ना कडक झाले होते, म्हणून पुन्हा बनवायला घेतले आणि ते असे काहीसे झाले होते. आता हे मफिन्स बघून यांना तर खूप हसायला येत होतं, कारण ते 20% ना फेल गेले होते, पण तरीसुद्धा जे काही 80% छान झाले होते ना ते माझ्या लेकीला खूप आवडले. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.